भोले शंभो हर हर महादेव। नमस्कार मंडळी, तुम्ही पाहत आहात मार्ग घेतलेला आणि आज निघालो आहोत आम्ही एक खास कॅम्पियन ट्रिपसाठी। एक रात्र आणि एक दिवस निसर्गाच्या कुशीत बाहुली डॅम येथे। चला तर मग सुरू करूया आजचा भन्नाट प्रवास। चला निघूया। चला तर मित्रांनो, आता आपण निघालो आहोत। आता आपल्याला जर जायचं आहे बाहुली डॅमला, तर आपल्या नाशिक पासून 43 किलोमीटर आहे फक्त। त्याच्यामुळे काय आपल्याला 1 तास ते 10 मिनिट 1 तास 10 मिनिटं लागतील किंवा 1 तास 15 मिनिटं लागतील। तर आता आपण 1 वाजेपर्यंत पोहोचून जाऊ। मित्रांनो, आता वाडीवर आलेलं आहे। अशा प्रकारे आता आपला प्रवास चालू झालेला आहे आणि 43 किलोमीटर फक्त आपल्या घरापासून बाहुली डॅम, जिथे आपल्याला आजचं टेंटमध्ये आपल्या 1 नाईटचं करायचं आहे आपल्याला। चला तर आता तिथे गेल्यावर तुम्हाला कळेलच सर्व कसं काय काय। तिथे गेल्यावर जवळजवळ 8 ते 10 गाड्या असण्याचे चान्सेस आहे। तर जाऊया। 2 फायर मस्त फायरचं पण जाईल। आपल्या कॅरव्हॅनमध्ये काय बनवायचं आता ठरवूया आपण पुढे, कसं बनवायचं काय बनवायचं। चला तर जाऊया पुढे। वरचा जो आहे तो समृद्धी हायवे आणि खालून हा बाहुली डॅम कडे जातो। पिंपरी सधो म्हणून रस्ता आहे। हा जो आहे हा बाहुली डॅम आहे, परंतु आपल्याला थोडं 2 किलोमीटर पुढे जायचं आहे। तर मी आता थोडंसं इथं तुम्हाला डॅम ह्या साईडने दाखवायचा होता, म्हणून मी थांबलो थोडा आणि पुढे जाणार आहोत। तर अशा प्रकारे इथला डॅमचा निसर्गाचा सीन आहे। आणि आपण बऱ्याचशा वेळेस डॅमला आलो आहे, परंतु ह्या इथे वरती मस्त धबधबे असतात। ते आपण पावसाळ्यात येऊ त्यावेळेस तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। चला तर आता पुढे जाऊया। हा जो सुकलेला आता धबधबा आहे, हा जो धबधबा असतो हा पावसाळ्यात तुम्हाला मी परत दाखवेल एक वेळेस। अशा प्रकारे धबधबा असतो आणि समोर इकडे डॅम आहे। असा इकडे डॅम आहे। पावसाळ्यात जरूर येऊ आपण आणि त्यावेळेस तुम्हाला परत दृश्य दाखवेल मी इथलं कसं असतं। मित्रांनो, आता आपण फायनली आपल्या स्पॉटला पोहोचलेलो आहोत। आपल्याला जिथं कॅम्पिंग करायची आहे तिथे इगतपुरी डॅम कॅम्पिंग म्हणून यांचं असं लोकेशन आहे। आपल्या इगतपुरी तालुक्यात बाहुली खुर्द असं एक गाव आहे आणि तिथं बाहुली डॅम आहे। तर इथं ते लोकेशन आहे। तर मी तुम्हाला आता दाखवतो। आता आपण इथं पोहोचलो आहोत, तर चला तर तुम्हाला मी दाखवतो। अशा प्रकारे इथे धरण आहे, बाहुली धरण आहे। हे बाहुली आहे हे इगतपुरी तालुक्यात आणि नाशिक जिल्ह्यात हे असं धरण आहे इथे। आणि अशा प्रकारे इथून अशी एक पायवाट म्हणजे किंवा 4 व्हीलर जाऊ शकते अशी थोडी किंचित। मी तुम्हाला आता दाखवतो। आता गाडी पार्क केली आपण आणि आता आपण सेटअप उघडणार आहोत। हे बघा मित्रांनो, असं धरण आहे। खूप छान असा निसर्ग आहे। पावसाळ्यात तर अप्रतिम असतो आणि पावसाळ्यात आपण जरूर येऊया। याच्या आधी आपले भरपूर चक्र झाले, त्यावेळेस आपण ब्लॉग बनवत नव्हतो किंवा आपलं यूट्यूब चॅनल नव्हता त्यावेळेस। आता आपण गाडी पार्क केलेली आहे आणि आपले जेवढे सभासद आहेत ते खाली फिरायला गेले। म्हटलं तोपर्यंत आपण शूट करून घेऊया आणि हा दिवसाचा शूट करतो आहे आणि तुम्हाला रात्रीचं पण शूट दाखवणार आहे मी। अशा प्रकारे खूप छान धरण आहे। हे 12ही महिने पाणी असतं, परंतु धबधबा पूर्ण सुकलेला आहे। मी तुम्हाला थोडा वेळ दाखवतोच।
आता आपण पुढं गाडी पार्क केलेली आहे. आपला सेटअप आपण थोड्या वेळानं उघडणारच आहोत. चला तर तुम्हाला दाखवतो आता. इगतपुरी डॅम कॅम्पिंग, बावली खुर्द, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक असं इथलं लोकेशन आहे. मी तुम्हाला लोकेशन पण आपल्या बॉक्समध्ये देणार आहे. अशा प्रकारे 1 2 3 गाड्या तर आता आलेल्या आहेत. बघूया अजून 2-3 गाड्या येणार आहेत. ॲक्च्युली तसं बघितलं तर 5 का 6 गाड्या आहेत. तो बघूया संध्याकाळपर्यंत किती. आता ही आपली इथे गाडी लावून झालेली आहे. आता आपण सेटअप उघडणार आहोत. ही गाडी म्हणजे आपलं बेड किचनचा आपला सेटअप सर्व आहे गाडीत. त्याच्यामुळे तुम्हाला दाखवतो मी संध्याकाळी कसा असतो. आणि हा दुपारचा आपण शूट करत आहोत आणि रात्रीचं तुम्हाला परत शूट दाखवणार आहोत, कारण रात्री एवढं क्लिअर दिसणार नाही, फक्त लाईटिंग दिसेल तुम्हाला. चला आता थोडं डॅम साईडला आपण व्हिजिट देऊया दुपारची. ही जी आपली फोक्सवॅगनची टायगोन आहे, ही भारतात तर भरपूर असतील माहीत नाही, परंतु महाराष्ट्रात ही पहिली जी फोक्सवॅगन टायगोन अशी जी गाडी आहे, हे माझं चालतं फिरतं घर आहे. तर मी तुमचं हिचं मी बेड सेटअपचं तुम्हाला फिटिंग कशी करतो मी एक ब्लॉग सेपरेट बनवणारच आहे, परंतु मी आज तुम्हाला मी दाखवतो आपलं किचन आणि बेडचं. परंतु मी याच्यानंतर एक दिवस एक ब्लॉग बनवणार आहे, कारण वेळच मिळत नाही आपला ब्लॉग बनवायला आणि आपण कसं जॉब करतो त्याच्यामुळं थोडंसं हे होतं. तर चला तर आज खूप दिवसानंतर आम्ही आलेलो आहे आणि आज निशा पण आपल्याबरोबर आहे. मी तुम्हाला दाखवतो. चला आपण खाली डॅमला थोडा चक्कर मारूया. आपले सभासद खाली बसलेले आहेत. चला तर त्यांना भेटूया. अशा प्रकारे डॅम साईडला एक मस्त झाडाला असा त्यांनी टायर बांधलेले आहे आणि दोर बांधलेला आहे. असं खूप छान झोका बनवून टाकलेला आहे. त्याचा आनंद घेत आहे निशा. आता आनंद घेऊ राहिले झोक्याचा. हे कसं वाटतंय? आता आपण कॅम्प साईडला तर पोचलो, परंतु आता आपण शूट करत आहोत. असं बसलो मस्त वगैरे निसर्गाच्या सानिध्यात बसलेलं. आता बघू शकता अशा प्रकारे आपण समोर गोप्रो लावलेला आहे आणि अशी शूटिंग चालू आहे आपली. आणि आज निशा पण आपल्याबरोबर कॅम्पला आलेली आहे. किती दिवस झाले नाही आली? मी 3-4 ब्लॉग मध्ये नव्हते. 4 ब्लॉग मध्ये नव्हती. तीन ब्लॉग झाले. 3 ब्लॉग मध्ये ब्लॉग नव्हती झाले. मी. ही नव्हती, काही कारणास्तव येऊ शकले नाही आहे. तर आजचा ब्लॉग बघा तुम्ही. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि मित्रपरिवाराला सबस्क्राईब करायला सांगा. आता तुम्हाला मी डॅमचा पण व्ह्यू त्या बाजूने पण दाखवणार आहेत. खूप छान वाटतंय इथं असं निसर्गमय वातावरण, समोर डॅम आणि आम्ही असं तर बसलेलो मस्त निसर्गाच्या सानिध्यात आणि छान अशी हवा सुटलेली आहे. खूप मस्त वाटतंय. दुपार आहे तरी सुद्धा खूप गार वाटतंय. मस्त असं उन्हाचं काही वाटत नाही, जाणवत नाही असं इथं. नाशिक जिल्हा म्हटलं तर खूप गारवा असतो. खूप छान मस्त क्लायमेट झालेलं आहे. अजून संध्याकाळचं तर क्लायमेट खूप छान होणार आहे. तुम्हाला मी दाखवतो संध्याकाळी परत आपलं कॅम्प साईड बोन फायर वगैरे मस्त बनवणार आहेत. आणि आपल्या कॅराव्हॅनमध्ये आपलं चालतं फिरतं घर आहे, त्याच्यात आपण स्वयंपाक बनवणार आहे. आज चाललं आपण चिकनच बनवूया. हे गाव जवळच आहे तर आपण तिथून चिकन घेऊन येऊया आणि मस्त चिकन करी बनवायची ना, चिकन बिर्याणी आणि चिकन बिर्याणी, चिकन करी आणि चिकन बिर्याणी बनवायचं प्लॅनिंग आहे आजचा आपला. तर चला तर तुम्हाला तोपर्यंत आपण थोडंसं डॅम साईड फिरूया आणि संध्याकाळ झाली तर मग मस्त आपला प्रोग्राम चालू करूया. तोपर्यंत आपले सर्व सभासद येत आहेत. तर चला तर भेटूया. मित्रांनो आता 4 वाजले तर आता इथे खूप ऊन आहे. तर आपण थोडंसं झाडाखाली निसर्गाच्या सानिध्यात मस्त थोडंसं सेटअप लावू आपला छोटासा आणि नंतर आपला किचन सेटअप उघडूया आणि संध्याकाळचा आपण तिथे स्वयंपाक बनवूया. चला तर आता पुढे सेटअप लावूया. मित्रांनो आता सर्व आपले सभासद लोक मस्त धरणावर आलेले आहे. कोणी फिशिंग करत आहे किंवा कोणी स्विमिंग करणार आहे आता थोड्या वेळाने. मित्रांनो आपण गाडी पार्क केली आणि म्हटलं थोडं ऊन आहे तर आपण निसर्गात येऊन असा मस्त छोटासा सेटअप लावून इथं बसलो होतो. मस्तपैकी
उशी बिशी आणून मस्त थोडंसं स्नॅक्स करत बसलो होतो आणि आता ट्यूब बोटचा आनंद घ्यायला आम्ही जात आहोत. चला आता ट्यूब बोटचा आनंद घेऊया. अशा प्रकारे आपण इथे सेटअप लावला होता छोटासा. आता तुम्हाला दाखवलंच मागा. आता निशा ट्यूब बोटचा आनंद घेणार आहे आणि मी पण घेणार आहे थोडासा. चला तर जाऊया. त्या बाकीच्यांनी घेऊन झालेला आहे, आता आम्ही दोघंच बाकी आहे. तर चला जाऊया. अशा प्रकारे लाईफ जॅकेट घालत आहे निशा. आता अशी ट्यूब बोट टाकलेली आहे आणि हा यश आहे. अशा प्रकारे ट्यूब बोट आहे, स्पीड बोट नाही आहे. स्पीड बोट फक्त गोव्यालाच आहे आणि तारकल्ली कोकणात आहे. अशा प्रकारे दोर बांधलेला असतो ट्यूब बोटला फक्त. आणि यशने दोरी धरून ठेवलेली आहे. हे फक्त असं दोरीने ओढायचं लोटायचं फक्त. त्याला ट्यूब बोट म्हणता. चला झालं. चला आता मी जातो. चला मित्रांनो, आता मी लाईफ जॅकेट घालतो आणि ट्यूब बोटचा आनंद घेतो. पाणी झालं थोडं. ट्यूब बोटचा आनंद घेत आहोत आपण. अशा प्रकारे ट्यूब बोटचा आनंद घेतला आपण. छान वाटलं मित्रांनो. आता आपण दुपारी इथं पोहोचलो होतो. थोडंसं आपलं फिरणं वगैरे झालं आणि ट्यूब बोटचा बी आनंद झाला आणि थोडा आराम पण झाला. आणि आता आपल्याला चालतं फिरतं घरातलं जे किचन आहे ते आपण ओपन करत आहोत. चला तर आता निशा ओपन करत आहे. आणि आता आपण चिकन आणायलाही पाठवलेलं आहे. आता चिकन येईल आपलं. चिकन आलं का आपण चिकन बिर्याणी बनवायची आहे. आणि काय बनवायचं अजून? चिकन टिक्का बनवायचं ना. चिकन फ्राय पण बनवायचं. ग्रेव्ही बनवायची. आपला किचनचा सेटअप लावतोय आपण. तोपर्यंत तुम्ही किचनचा सेटअप लावेपर्यंत टाइमलेसचा आनंद घ्या. चला आता मी गॅस पेटवती आणि इकडे आता मी कॉफी करते. चिकन आणायला पाठवलंय तोपर्यंत मी इकडे कॉफी, इकडे अंडे उकडायला टाकणार आहे. पीठ मळून ठेवणार आहे, पोळ्या करणार आहे. चिकन येईपर्यंत जेवढं होईल तेवढं मी बनवून घेणार आहे. चला तर मग आता बनवायला सुरुवात करूया. मी आता साखर टाकते आणि कॉफी टाकते. आम्हाला फिक्कच लागतं त्याच्यामुळे कमी साखर. चला आता आपली कॉफी झाली. आता मस्तपैकी आता मी ती गाळते. या मित्रांनो कॉफी घ्यायला कॉफीचा स्वाद घेत आहोत. चिकन आणलंय आमचं. आता माझं ते 4-5 वेळा धुवून झालंय. आता हे लास्ट मी धुतीये. ते धुवून मी मॅरिनेट करायला ठेवणार आहे आता. मग त्याच्यानंतर मी चिकनची भाजीच बनवून घेणार आहे. नंतर बिर्याणी बनवणार आहे आणि पोळ्या बनवणार आहे. आता चिकन मी मॅरिनेट करायला टाकते. तर पहिले आपलं नमक टाकते. नंतर हा मसाला टाकते. एव्हरेस्टचा हळद, धना पावडर आणि लाल तिखट. आता सगळं मी असं एकजीव करते. अशा प्रकारे मी आता मॅरिनेट करायला ठेवले. तोपर्यंत मी आपल्याकडे मिक्सर नसल्यामुळे मी कांदा टमाटा सगळं चॉप करूनच भाजी करणार आहे. आता असं आपण मॅरिनेट करायला अर्धा तास ठेवून देऊ.
तोपर्यंत आपण बाकीची तयारी करू. आता मी कांदा टमाटा कापून ठेवते, लसूण आणि आलं थोडंसं ठेचून घे. आता इकडं बिर्याणीसाठी तांदूळ भिजत टाकते आणि तिकडं मी आता अर्ध्या चिकनची भाजी करणार आहे आणि अर्ध्या चिकनची बिर्याणी करणार. आता मी बिर्याणीच्या तांदळामध्ये पाणी टाकून ठेवते थोड्या वेळ, तोपर्यंत इकडं सगळी मी तयारी करते. मी आता आलं आणि लसूण चांगलं कुटून घेते. भाजी आपण खड्या मसाल्याची बनवतोय, तर मी आता हे खडे मसाले टाकते त्याच्यात. वेलची, मोठी वेलची, छोटी वेलची, तेजपत्ता, फूल. पूर्ण फूल नाही टाकलं कारण ते भाजी थोडी असल्यामुळे ते जास्त होऊन जाईल. आणि कांदा आणि आलं लसणाची पेस्ट कुटून घेतलेले आहे ते टाकते. आता कांदा चांगला ब्राऊन होईपर्यंत परतवते. चिकनची भाजीचा मसाला तयार होतोय, तर मी आता इकडे बिर्याणीचा पण मसाला तयार करते. मी अंड्याची भजी करणार होती, पण आमचा आता वेळ खूप होऊन गेला आहे, त्याच्यामुळे ते अंड्याची भजी मी कॅन्सल केले. आता इकडे बिर्याणी करणार आहे, इकडे चिकनची भाजी करणार आहे आणि पोळ्या करणार आहे. आजचा मेनू आमचा हा आहे. आता मी बिर्याणीमध्ये खडा मसाला टाकते, वेलची, फूल, लवंग, मिरे. आता मी लाल तिखट टाकते, धना पावडर, हळद, मसाला. आता अर्धी आम्हाला भाजी करायची आहे, तर मी आता अर्धे चिकनचे पीस टाकते. आता मी लाल तिखट टाकते बिर्याणीला, हळद, धनापूड, मसाला. मसाला जळू नये म्हणून थोडंसं पाणी टाकते. अर्ध्या चिकनची भाजी केली आपण आणि आता अर्ध्या चिकनची बिर्याणी. आता मी बिर्याणीचा तांदूळ टाकते. स्वादानुसार नमक टाकते मी आता आणि शिजण्यासाठी थोडंसं पाणी टाकते, कारण चिकनला जास्त पाणी नाही लागत, वाफेवरती शिजून जाते. आता आपण स्वादानुसार बिर्याणीमध्ये नमक टाकतोय आणि बिर्याणीमध्ये शिजायला पाणी त्याच्यात पण कमीच टाकायचं. आता मी कोथिंबीर टाकते आणि चालत्या फिरत्या आमच्या घरामध्ये आम्ही आज पहिल्यांदा चिकनची भाजी बनवतोय, पहिल्यांदा बिर्याणी बनवतोय. आता मी झाकण लावते, 2 शिट्ट्यांमध्ये बिर्याणी आपली तयार. आता आपल्याला पोळ्या करायच्या आहे ना, तर आता मी पोळ्यांची तयारी करते. चला, आपल्या आता इकडे चिकनची भाजी तयार झाली मस्त. ही बिर्याणी तयार झाली आणि या पोळ्या तयार झाल्या. अशा प्रकारे आपला डिनरचा सगळा स्वयंपाक तयार झालेला आहे. तर थोड्या वेळाने आता जेवण करू. ना घर है ना ठिकाना, मुझे चलते जाना है, बस चलते जाना. एक राह रुक गई तो और जुड़ गई, मैं जुड़ा तो साथ साथ राह मुड़ गई. आता आमचं जेवण माझं झालंय, यांचं चालू आहे आणि आम्ही इकडे असं बोनफायरचा आनंद घेतोय आणि त्याच्यात गाणे पण म्हणतोय. असं आमचं चालू आहे. हा आमचा ग्रुप आहे. एरवी भरपूर जण असता, आता कमी लोक आहे. यांनी सबस्क्राईब केलंय, आता हे करणार आहे. आम्ही बाकी आहे. उद्या सकाळी सर्वप्रथम आम्ही करणार. अरे वा, छान छान मराठी बोलताना. आजची जी ग्रुप कॅम्पिंग होती ती ICICI महाराष्ट्र ह्या ग्रुपकडनं होती. त्याच्यात आपले 6 ग्रुप मेंबर होते. 6 गाड्या आल्या होत्या. त्याच्यात टोटल 20 लोक होते आणि आपण दुपारी 2 वाजता इथं पोहोचलो. आल्यानंतर आपण थोडा आराम केला आणि ट्यूब बोटचा आनंद घेतला. नंतर आपण कॉफीचा आनंद घेतला. नंतर आपण चिकन करी आणि बिर्याणी बनवली, रोटी बनवली आणि त्याच्यानंतर बोन फायरचा आनंद घेतला, गाण्यांचा आनंद घेतला, जेवण केलं
आणि आता आपण टेंट मध्ये आलो आहोत. तर आजचा ब्लॉग आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि मित्रपरिवाराला सबस्क्राईब करायला सांगा. आणि आमचे हे आजचा मोठा ब्लॉग होईल, त्याच्यामुळे 2 ब्लॉग पडतील. तर उद्याचा आमचा हा दुसरा ब्लॉग पडेल. आणि हा पहिला ब्लॉग बघायला विसरू नका आणि दुसरा पण बघायला विसरू नका. बाय, टेक केअर, शुभरात्री.